यानंतर थेट जाऊयात विधिमंडळामध्ये, मुख्यमंत्री बोलतात. पण हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे. एकदा ह्याच्यामध्ये माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे, पण ते आजी सैनिकाचा विषय आहे. मला ते विभागाने पाठवलं की माजी सैनिकांना तसे आपण त्या कॅटेगरीतनं म्हणजे 15,000च्या पेन्शनमधून त्यांना वगळून टाकलाय, पण तुमचा विषय आजी सैनिकांचा, त्याचाही काय विचार करता येईल तो बघू. त्यामुळे हे जे केवायसी आहे हे जर केलं तर एक घोस्ट अकाउंट दूर होतील, खरे अकाउंट. आणि आता रोज माझ्याकडे पत्र येत आहे की आम्हाला कर्जमाफी नको, अशा लोकांनी फॉर्म भरू नये, त्यांच्याकरता ही सोय आहे. आता समजा असे काही 1% असतील, 0.5% असतील. मागच्या कर्जमाफीत काय झालं, अशा 0.5% लोकांची कर्जमाफी आपण करून टाकली, जे म्हणतात आमचं करू नका. म्हणजे खरं तर एक गोष्टीचा अजून उल्लेख मी केला पाहिजे की इतकी समाजात संवेदनशीलता आहे. अनेक लोक बाबा एवढा बोजा पडणार आहे तर तो बोजा आम्ही शेअर करतो म्हणून या आपण एक अकाउंट उघडलेलं आहे. म्हणजे अनेक आमदारांनी देखील त्यात आपला पगार दिलेला आहे. पण सामान्य माणूस, एक नर्स आहे 80 वर्षाची, तिने तिचं पेन्शन देऊन टाकलं 50,000 रुपये. या शेतकरी कर्जमाफी करता की माझ्या ह्याच्यातनं करा, असे अनेक आहेत. म्हणजे माझ्याजवळ मी कधीतरी ते वाचूनही दाखवेल, कारण अशा लोकांना जाऊ द्या, त्यांना रिकग्निशन नको आहे, पण आपल्याला देखील समाजासमोर अशी माणसं आणली पाहिजेत. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोक हा पैसा देत आहे, तो जो काही उभा राहील. आणि म्हणून हा जो फॉर्मचा सगळा जो काही या ठिकाणी आपण विषय केला, तो जुन्या कर्जमाफीत झालेली जी काही गडबड घोटाळे होते ते घोटाळे होऊ नये याकरता आपण केला. आणि सरकारची तयारी आहे की यापुढे देखील जर अशा प्रकारची कुठली अडचण आली त्या अडचणीतला मार्ग काढू. हे काही आता बघा, खरं आपण जर बघितलं तर कर्जमाफी घोषित झाल्यानंतर काही लोक म्हणाले घोषित झाली ना आतापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही. पहिलं तर असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची तरतूद करावी लागते. 100 कोटी रुपयाची थोडी आहे की सीएफ ऍडव्हान्स घेतला. आपण विधानसभेमध्ये बजेटच्या माध्यमातून मागणी मान्य केल्याशिवाय एकही पैसा खर्च करता येत नाही. आणि म्हणून या बजेटमध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटी रुपये हे आता पहिल्या टप्प्यात 20,000 कोटी रुपये आपण घेतले आहेत. ती मागणी मान्य झाल्यानंतरच आपण ते पैसे देऊ शकू. दुसरं असं आहे, कर्जमाफी झाली. आता आपण बघा, मी सगळा कर्जमाफीचा अभ्यास केला. काही लोकांनी माझ्या अभ्यासावरही पुष्कळ कमेंट्स केले, पण ठीक आहे, मला सवय आहे, मी काय करू. तर मी अभ्यास केला. कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रति व्यक्ती कर्ज किती आहे, प्रति कुटुंब. केरळमध्ये 2,13,000, आंध्रमध्ये 1,23,000, पंजाबमध्ये 1,19,000, तमिळनाडूमध्ये 1,15,000, कर्नाटक 97,000, तेलंगणा 93,000, हरियाणा 79,000, राजस्थान 70,000 आणि महाराष्ट्र 54,000. आणि आपण जर बघितलं तर विविध राज्यांनी जी कर्जमाफी केली आहे, संपूर्ण देशाची जी कर्जमाफी आपण केली होती ती 52,000 कोटीची होती. तेलंगणाने जी केली ती 15,000 कोटीची होती. आंध्र प्रदेशने जी केली ती 20,000 कोटीची होती. पंजाबने जी केली ती 10,000 कोटीची आहे. कर्नाटकने जी केली ती 8,000 कोटीची आहे. कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये विखे पाटील साहेब, पहिला काय कोणावर आरोप लावला, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते, पण आपलं काँग्रेसचं सरकार आहे म्हणून सांगतो की कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये त्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकांची आपलं सहकारी बँकांची कर्जमाफी केली. पण सहकारी बँक किती, त्यांनी स्वतः सांगितलं 20%च होत्या, त्यात 80% लोक बाहेर आहेत, 80% लोक राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं. ते ठीक आहे, ते काही मागणी करू शकतात. ओबामांनाही मागू शकतात. आता ओबामाने काय नाव, ट्रम्प, त्यांनाही मागू शकतात. तो प्रश्न आहे, तो प्रत्येकाचा विषय आहे. पंजाबमध्ये त्यांनी आपल्याला माहिती आहे 2 एकरापर्यंत कर्जमाफी सीमित ठेवली, सरसकट नाही केली पंजाबमध्ये देखील. आणि म्हणून इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये ही कर्जमाफी आपली जी आहे, म्हणजे त्या राज्यांचा विचार केला तर प्रति माणशी, प्रति कुटुंब आपलं कर्ज सगळ्यात कमी असताना देखील या कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त कर्जमाफी ही आपण केलेली आहे. यातले आता काही प्रश्न असेही आले की तुम्ही कट ऑफ डेट
की जून 2017 का ठेवत नाही? कर्जमाफी प्रॉस्पेक्टिव्ह होत नसते. कर्जमाफी ही प्रिसिडिंग वर्षाची होत असते आणि त्याचं रॅशनल काय आहे, तर ज्यावेळी डिस्ट्रेस असतो, ज्यावेळी पीक कमी असतं, ज्यावेळी दुष्काळ असतो, ज्यावेळी अतिवृष्टी असते. आपण जर गेलं वर्ष बघितलं तर 12.5% आपला ग्रोथ रेट आहे. 12.5% शेतीचा एवढा ग्रोथ आपण केलेला आहे आणि त्यामुळे प्रॉस्पेक्टिव्ह ही कधीच कर्जमाफी होत नाही. आणि म्हणून आपण ती जी डेट घेतलेली आहे, आता एक गोष्ट खरी आहे की काही लोकांना वाटलं आमचंही होईल म्हणून ज्यांनी गेल्या 5 वर्ष रेग्युलर भरलाय अशा काही लोक 30 तारखेपर्यंत वाट पाहत बसले होते, आपली होईल आणि मग शेवटच्या 3 दिवसात रांग लावून भरले, लोकांनी पैसे भरले. म्हणजे आता जर तुम्ही 2017 म्हटलं तर आता ज्यांनी पैसे भरले तेच आपल्याला मारायला येतील की आम्ही एवढे वर्ष रेग्युलर भरले, याही वर्षी रेग्युलर भरले, तुम्ही सांगितलं होत नाही म्हणून जाऊन भरले आणि आता तुम्ही 17 म्हणताय. त्यामुळे तो अन्याय होईल. मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या सगळ्यांचं मत असं असतं की वी शुड प्लीज एव्हरीबडी, बट व्हाईल प्लीजिंग एव्हरीबडी आपण आपल्या राज्याचाही विचार केला पाहिजे, राज्याच्या अर्थव्यवस्थेचाही विचार केला पाहिजे आणि बँकिंग सिस्टीमचाही विचार केला पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्याला प्रोत्साहन देणं ठीक आहे, पण सरसकट म्हणजे त्याचंही कर्ज माफ कराय बँकिंग सिस्टीम राहील का? ती कोलॅप्स होऊन जाईल आणि ही जर कोलॅप्स झाली तर उद्या शेतकऱ्याची अवस्था काय होईल? आणि म्हणून या ठिकाणी जो निर्णय घेतला विचारपूर्वक, अनेक लोकांची कन्सल्ट केलं. थोरात साहेब आहेत जे नाबार्डचे चेअरमन होते, त्यांचा विशेष उल्लेख मी करेन. म्हणजे खरं तर काही थोरात साहेबांवर आमच्या पक्षाचा वगैरे काही कुठला ठप्पा नाही आहे, किंबहुना ते युपीएच्या काळातच अनेक कमिट्यांचे हेड होते, पण अतिशय चांगला सल्ला हा त्यांनी या सगळ्या प्रकरणांमध्ये आम्हाला दिला. त्यांच्याकडनं आम्ही भरपूर माहिती घेतली. या संदर्भात काय चूक होऊ शकतं, काय बरोबर होऊ शकतं, कसे घोटाळे होऊ शकतात, ते कसे टाळता येऊ शकतात, कट ऑफ डेट काय असली पाहिजे, या प्रत्येक गोष्टीत अतिशय चांगली त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मदत केली. आता याच्यासोबत एक मागणी येते आहे जी रास्त देखील आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. ते आहेतच यात. आत्महत्याग्रस्त शेतकरी तो जरी हयात नसेल, त्याची पत्नी असेल, तरी त्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण याच्यामध्ये घेतलेलंच आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त आणि जर काही कारणाने कोणी बाहेर जात असेल तर त्याला देखील आपण घेऊ. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याबद्दल सगळ्यांना संवेदना आहे. त्यासोबत आमच्या जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की ही संघर्ष यात्रेमुळे कर्जमाफी झाली. तसं मला राजकीय बोलायचं नाहीये, पण दादा नंतर तुम्हाला पाठवून देतो. संघर्ष यात्रेच्या संदर्भातला हा पूर्ण अहवाल माझ्याकडे आहे आणि दोन्ही प्रकारचा आहे. म्हणजे हा जो अहवाल आहे, आपल्याला माहिती आहे आपण सगळे सत्तेत राहिलात, त्यामुळे प्रत्येक सभा झाली की इंटेलिजन्स आपल्याला पाठवतं किती लोक उपस्थित होते, पण तुम्हाला तुमचेच लोक आहे पोलीसचे, त्यांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली असेल म्हणून तिथल्या पेपरचे कटिंगही घेतले आहेत. मला राजकीय बोलायचं नाही, त्यामुळे संघर्ष यात्रेला किती रिस्पॉन्स होता हे तुम्हाला मी वैयक्तिकरित्या पाठवून देईल, तुम्ही जयंतरावना देऊन द्या. खरं तर हा ठीक आहे, तो काही प्रश्न नाही आहे, बरोबर आहे. तुम्हाला बाबा आता याच्यामध्ये काही लोकांनी असाही मुद्दा उपस्थित केला की म्हणाला जीएसटीमुळे सगळे भाव वाढून गेले, जीएसटीमुळे शेतकऱ्यांवर नवीन बोजा आला. पहिली गोष्ट तर अशी आहे की जीएसटी हा काही त्याचे रेट जे ठरतात ते काही केंद्र किंवा राज्य सरकार ठरवत नाही आहे, एक सरकार ठरवत नाही आहे. सगळ्या राज्याचे वित्तमंत्री असलेलं जे फोरम आहे जीएसटी काउन्सिल, या जीएसटी काउन्सिलमध्ये एकमतानं एकही अर्थमंत्री विरोधात असेल तर निर्णय होत नाही. सगळ्या अर्थमंत्र्यांनी मिळून हे रेट फायनल केले. आता समजा काँग्रेसचे काही अर्थमंत्री त्या ठिकाणी असतील तर तुमचा काय त्यांच्यावर आरोप आहे का की ते संवेदनशील आहे, त्यांना शेतकऱ्याचं कळत नाही? माहिती न घेता आरोप करायचे, मी तुम्हाला नाही म्हणत विरोधी पक्षनेते, ज्यांनी केले त्यांना म्हणतो. आता बघा सिरियल्स, मिल्क, कट, पल्सेस, रॉ मीट वगैरे मी आता सगळे कॅटेगरी, त्याच्यावर कुठलाच जीएसटी लागणार नाहीये. फर्टिलायझर म्हणजे जे सगळ्यात महत्वाचा जो या ठिकाणी मांडण्यात आला, त्याच्यावर यापूर्वी होता जो आपला वॅट होता तो 6% होता, आता त्याच्यावर जीएसटी झाला 5%.
म्हणजे 1% त्याच्यावर कमी झालेला आहे. सगळ्या प्रकारचे जे इनपुट्स आहेत, या इनपुट्सला 5%च्या कॅटेगरीत आणलेलं आहे, जी लोएस्ट कॅटेगरी आहे. त्याच्यामुळे जीएसटीमुळे बाबा शेतीचे हे वाढले ते वाढले, जर कुठे वाढलं असं असेल दिसत असेल तर लगेच कळवा, ही बदमाशी आहे. काही लोक जीएसटीच्या नावाने 18% लावून जर विकत असतील तरी बदमाशी आहे. त्यामुळे कळवा, त्यांच्यावर कारवाई करू, पैसे वापस करायला लावून त्याची विक्री देखील बंद करून टाकू. काही लोकांनी सांगितलं की खूप जाहिरातींवर तुम्ही खर्च केला, इतके लाख केला तितके लाख केला आणि कर्जमाफी नाही केला. जाहिरात तर केलीच पाहिजे, नाही तर लोकांना कळेल कसं. पण आपल्याला सांगतो 2008 सोडूनच द्या, 2009 साली 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली. जाहिरातीचा खर्च आहे 1,60,00,000 रुपये. आणि आता ही 34,000 कोटी रुपयाची आमची जी काही कर्जमाफी आहे त्याच्या जाहिरातीवर खर्च केले 36 लाख रुपये. तुम्ही केलेलं चूक आहे असं माझं म्हणणं नाही, हे आपलं काम आहे. हो, तुम्हाला माहित नाही, ते आपले अरविंद केजरीवाल जे आहे ना, दिल्लीचे प्रामाणिक चीफ मिनिस्टर, त्यांचं जे वर्षपूर्ती झाली त्याचं जे बजेट तुम्ही बघितलं, मला माहित नाही, पेपरला वाचलं, खरं खोटं माहित नाही, त्यांच्यावरही अन्याय नको, पण मी पेपरला वाचलं की त्यांच्या वर्षपूर्तीचं जे काही बजेट होतं ऍडव्हर्टिजमेंटचं 400 कोटी रुपयाचं होतं, 400 crores. शेवटी राज्याचं काम आहे कम्युनिकेट करणं, आणि कम्युनिकेशनमध्ये आता मीडियाही वाढले आहेत. पूर्वी टीव्ही एवढे नव्हते, आता एवढे चॅनल झाले आहेत, एवढे वृत्तपत्र झाले आहेत, त्यांच्या माध्यमातूनच आपण कम्युनिकेट करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही हे आरोप लावले हे काही फार संयुक्तिक आहे असं माझं मत नाही आहे. आता काही लोकांनी सांगितलं की तुमचं सरकार आल्यानंतर सर्व शेतमालाचे भाव कमी होऊन गेले, शेतकऱ्यावर अन्याय होतोय, आणि म्हणून मी आपल्याला जाणीवपूर्वक या ठिकाणी फिगर सांगतो. ज्वारी 12-13ला 1449, 13-14ला 1615, 16-17ला किती, म्हणजे 2 वर्ष तुमचे, 16-17ला किती, 1615 वरनं 1983. त्याच्यानंतर मूग 12-13ला 4,767, 15-16ला 6,558. तूर 12-13ला 3,856, 16-17ला 5,050. त्याच्यानंतर भुईमुग 12-13ला 4,145, 16-17ला 4,604. त्याचप्रमाणे समजा काही आपण फळांचा विचार केला तर केळी 12-13 658, 13-14 939, 14-15 726, 15-16 767, 16-17 1,475. मोसंबी 1,847 वरनं 3,173. त्यामुळे आपण जर बघितलं, माझा जो सगळे आकडे आहे, 80% शेतमाल असा आहे की ज्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे, 20% शेतमाल असा आहे की ज्याच्यात चढ उतार झाला आहे, कधी कमी झाल्यात कधी वाढल्या, त्यात व्होलेटिलिटी आहे, म्हणजे एकदम तळालाही गेल्यात आणि एकदम वरही गेलेले आहेत. आणि म्हणून जणू काही हे सरकार आल्यानंतर आता सगळे शेतमालाचे भाव पडून राहिले आहेत. आणि हे सगळं मी आपल्याला ऑथेंटिक आकडे आहेत, मी ते सगळे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी देऊ शकेल, त्या संदर्भात काही विषय नाही आहे. आता आपण जर या ठिकाणी सांगितलं किती वेळा शासन निर्णय बदलता, बदलले आम्ही निर्णय, पण बदलताना इन्क्लुजन करत गेलो, एक्सक्लुजन नाही केलं. जसे जसे मागण्या येत गेल्या, आता आज तुम्ही मागणी केली पुनर्गठितची, इन्क्लूड केलं, नवीन शासन निर्णय निघेल. त्यामुळे शासन निर्णय हे काही गीता बायबल कुराण नाही आहे की एकदा छापल्यानंतर त्याच्यावर बदलण्याचा अधिकार हा फक्त ईश्वराला आहे. हा आपला निर्णय आहे, जनतेकरता आहे. जनतेला वाटेल तेव्हा आपला ईश्वर जनताच आहे, मागणी येईल त्यावेळेस बदलू. खरं म्हणजे आता मी या सगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी जात नाही, पण एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं या ठिकाणी मला मांडायची आहे.
एक विषय पीक विम्याचा देखील या ठिकाणी आला. हा महत्वाचा विषय आहे. खरं म्हणजे पीक विम्याच्या संदर्भात मागील वर्षी आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलंय, विमा भरण्यामध्येही आणि विमा मिळवण्यामध्येही. यावर्षी केंद्र सरकारने पीक विमा ऑनलाईन केला. तो ऑनलाईन केल्यानंतर बँकांची जबाबदारी होती की बँकांनी तो ऑनलाईन घेतला पाहिजे. पण बँका लगेच हा घेऊ शकणार नाही, म्हणून काही जबाबदारी आपण आपल्यावर घेतली. आपली जबाबदारी नाही म्हणजे तशी आहे, पण ही बँकांची जबाबदारी आहे. आपण आपल्याही केंद्रांवर ऑनलाईन पीक विमा घेणं सुरू केलं. दरम्यानच्या काळात त्याचा कालावधी कमी असल्यामुळे केंद्र सरकारला आम्ही विनंती केली की आपण ऑफलाईन देखील स्वीकारावं. त्याच्यावर केंद्र सरकारने आम्हाला असं सांगितलं आहे की बिहारसारखं राज्य किंवा आसामसारखं राज्य हे जर ऑनलाईन करू शकताय तर महाराष्ट्रातलं पेनिट्रेशन जास्त आहे, महाराष्ट्राने हे ऑनलाईन केलं पाहिजे. तरी देखील आम्ही त्यांना आता विनंती अशी केली आहे की जिथे अडचण येत असतील त्या ठिकाणी ऑफलाईन करू द्या, आम्ही ते ऑनलाईन करून देऊ आणि योग्य वेळेत पैसे भरू, त्याला ते मान्यता देतील. आणि त्यासोबत मी SLBCची बैठक घेऊन रिझर्व्ह बँकेला सांगितलं की आता सगळ्या बँकांना पीक विमा स्वीकारायला लावा आणि त्यासोबत सुट्ट्या येणार आहेत. एकाही सुट्टीच्या दिवशी बँक बंद राहू नये, त्यांनी विमा स्वीकारला पाहिजे. तशा प्रकारचे आदेश हे आता रिझर्व्ह बँकेने सगळ्या बँकांना पत्र पाठवून दिले आहेत आणि सगळ्या बँकांनी ते जे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे बँक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ते आपण आता 31 तारखेपर्यंत वाट बघू. कसं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता मुदतवाढ होईल की नाही तर केंद्र सरकारच्या हाती आहे. पण आजच मी त्याचं सूतोवाच केलं की लगेच थोडी कॉम्प्लिसन्सी तयार होते आणि मग आता होऊ शकते बाबा, त्यामुळे आपण थांबा. तर मला असं वाटतं की त्याचा निर्णय 31 तारखेला करू. केंद्र सरकारशी बोलून काय जी स्थिती असेल, आज तरी या सभागृहात बाहेर जाऊ द्या की 31 तारखेपर्यंत सगळ्यांना भरायचं आहे. त्यातल्या अडचणी या दूर करण्याचा प्रयत्न करू. एक मुद्दा 10,000 रुपयाचा सगळ्यांनी मांडला. दादा आपण म्हणाले तुम्ही त्याची गॅरंटी का दिली नाही. आम्ही गॅरंटी दिली. तसा तर हा पहिल्यांदा निर्णय होता, पहिल्यांदा की थकीतला थेट पैसे द्यायचे. त्यामुळे बँकांकरता हे नवीन होतं, बँकिंग नॉर्म्समध्ये बसत नव्हतं. आम्ही रिझर्व्ह बँकेकडे गेलो, रिझर्व्ह बँकेने सांगितलं की कुठल्याही नॉर्म्समध्ये बसत नाही. आम्ही म्हटलं सगळी गॅरंटी आम्ही देतो. तात्काळ आम्ही 3,000 कोटी रुपयाची गॅरंटी इश्यू केली. ती सगळ्या बँकांना गॅरंटी केली. आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जिल्हा बँकांना जवळजवळ या ठिकाणी माझ्याकडे आकडेवारी आहे, प्रत्येक जिल्हा बँकेला किती गेली. दुर्दैवाने काय कारण मला माहिती नाही, पण त्याला शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स फार नव्हता, काही ठिकाणी होता. पण जिल्हा बँकांनी या संदर्भात जे ऑपरेशन करायला पाहिजे ते केलेलं नाही केलं. आणि काही बँका तर अशा आहेत की ज्या जाणीवपूर्वक, म्हणजे मी उल्लेख करेन अमरावती जिल्हा बँक, जाणीवपूर्वक म्हणजे या ठिकाणी शेतकरी मरत असताना देखील कारवाई करतोच आपण, पण ते हायकोर्टात जातात, सुप्रीम कोर्टात जातात, ते ठीक आहे करू. पण काही बँकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारे केला, त्यांना भविष्यात काय करायचं ते बघू. त्यामुळे आजही हे जे पैसे आहेत हे पूर्ण सेफ आहेत, पूर्ण गॅरंटी आपण दिलेली आहे. एवढंच नाही तर आपल्याला रिझर्व्ह बँकेने हे देखील सांगितलं की याचा डिफॉल्ट झाला तर थेट तुमच्या खात्यातनं वळते करू. आम्ही म्हटलं काही हरकत नाहीये, पण आता हे तुम्ही द्या. त्यातनं आपण ते केलेलं आहे, त्याला रिस्पॉन्स फार मिळालेला नाही, हे तेवढंच खरं आहे. हे खरं आहे, म्हणजे शेतकऱ्याला कदाचित 10,000 कमी वाटले असतील किंवा त्यावेळेस ही आवश्यकता नसेल किंवा मिळणार नाहीत म्हणून त्यांनी आधी व्यवस्था केली असेल. नाही, बॉन्ड वगैरे काही मागितला नाही त्याच्यात, कुठलाही बॉन्ड मागितलेला नाही. मागितला असेल तर ती बँकेची बदमाशी आहे. मला सांगा कुठली बँक मागते, त्याला सरळ करतो. काही बॉन्ड वगैरे नाही. हा बॉन्ड नाही आहे, साधा अर्ज आहे. कारण काय, त्याची संपूर्ण जबाबदारीच आम्ही घेतली आहे ना. त्यातला एकही पैसा डिफॉल्ट झाला तर राज्य सरकार देईल अशा प्रकारची पूर्ण आणि त्याच्या गॅरंटी इश्यू करून टाकल्या, ठेवल्या नाही आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे विषय अनेक आहेत, पण ही जी काही योजना आपण तयार केलेली आहे, ही योजना आपल्याला यशस्वी करायची असेल तर
तर त्याला थोडासा वेळ निश्चित लागणार आहे. मगाशी मी सांगता विसरलो, आपण जी योजना केली होती 2008ची आणि 2009ची, या दोन्ही योजनांचा जर कालावधी आपण बघितला, योजना सुरू झाली आणि योजना संपली, एकाचा कालावधी 15 महिने आहे आणि दुसऱ्याचा कालावधी 12 महिने आहे. आणि हा दोष नाही आहे. अहो, बँकांनी जीवनात जेवढे अकाउंट हँडल केले, जीवनात तेवढे एका महिन्यात आणि 2 महिन्यात त्यांना हँडल करायचे. त्याच्यामुळे त्याला तेवढा वेळ हा निश्चितपणे लागतोच. पण मी एक गोष्ट सांगतो, आता राज्य सरकारतर्फे कुठलीही कमतरता ठेवण्यात आलेली नाही. आमची तयारी आहे, या महिन्याभरात हे फॉर्म्स आम्ही जमा करू. फॉर्म जमा झाल्याबरोबर आम्ही बँकांना पैसे देणार नाही, बँकांचं चांगभलं करणार नाही. आम्ही शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये, त्या अकाउंटमध्ये तो पैसा जमा करून ते अकाउंट आम्ही नील करू आणि त्यातनं पुढे तो क्रेडिट वर्दी असेल अशा प्रकारची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी तयार करू. माझी या सभागृहाला विनंती आहे, काही अजून अडचणी असतील तर त्या अडचणी निश्चितपणे दूर केल्या जातील. आणि मी याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की शासनाची ही तयारी आहे की या संपूर्ण कर्जमाफीचं जे काही, या कर्जमाफीचं जे काही त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, त्याचं मॉनिटरिंग करायचं आहे, हे मॉनिटरिंग करण्याकरता एक सरकारची समिती आम्ही तयार केली आहे. तशीच दुसरी विधानमंडळाची देखील समिती ही तयार करण्याची माझी तयारी आहे. तर कर्जमाफी संदर्भातलं सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेलं आहे. यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज देखील माफ केलं जाईल आणि देशामध्ये महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की ज्या राज्यानं सर्वाधिक कर्जमाफी शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे.